श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. दुपारी मस्तपैकी जेवण करून एवढे सगळे भांडे आणि कपडे असेच ठेवून निवांतपणे झोपणारी व्यक्ती जर कोण असेल ना तर ती मी आहे बरं का. पण काय करणार, मला कंटाळाच तेवढा आला होता. सगळे भांडे आणि थोडीशी कपडे पण होती ती तशीच ठेवली आणि निवांतपणे झोपली बघा. कारण माझं डोकं पण जरासं दुखत होतं. एखाद्या वेळेला कंटाळा आला ना की मग कोणतंच काम आपल्याला करावंसं वाटत नाही. तुमच्यासोबत असं होतं का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. थोडा वेळ आराम करून उठले, पण ओवीला ना भरपूर भूक लागली होती म्हणून तिला थोडंसं चोकोस दुधामध्ये दिलं. तिला जास्त दूध आवडत नाही म्हणून थोडंसंच दूध मी त्यात घातलं होतं. आणि पाणी चालू होतं म्हणून अंगणात पाणी पण मारायला घेतलं. आणि आज मला सूर्यनारायणची पूजा मांडायची होती, ती पण माझ्याकडून विसरले. ते माझ्या आत्ता लक्षात आलं. पण म्हटलं असू द्या, दिवस काय गेला नाही, अजून रविवारचा दिवस आहे म्हणून तयारीला लागले. आता छान असं अंगणात पाणी मारून घेतलं आणि या सगळ्या झाडांच्या एक एक फांद्या मी तोडून आणल्या होत्या. कारण सगळी फळं अजून कोवळेत, म्हणलं फळं तोडून नाश करण्यापेक्षा ना त्याची एक एक फांदीच आणलं. अशी छान अशी सगळी तयारी करून ठेवली आणि अंगणात थोडंसं सारवून पण घेतलं, जिथे आपल्याला पूजा मांडायची तिथं. आता पुढच्या रविवारी मी नक्कीच लवकर पूजा मांडण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण आज श्रवण पण असतं, त्याच्यामुळे ते शक्य नाही. आपला पुढचा व्हिडिओ पूजेचा असणार आहे, नक्की बघा.